आता सध्या शिवसेनेचं वातावरण दिसतंय. बाजी शिवसेनाच मारणार, 100% शिवसेनाच बाजी मारणार. आबादचे आता हवा जास्त आहे. या गावातून शिवसेनेच्या या दोन्ही सीटा फिक्स आहेत. वारं काय शिवसेनेचंच असणार. आमदारांचं कामाचं जोर इकडे जास्त आहे, त्यामुळे शिवसेनेचं जोर इकडे. खांदेकरांनी काय आबाला निवडून द्यायचा. आबा काय आणि म्हणजे कोणतीही सीट काय, शिवसेना ही आमदारांची म्हणूनच निवडून द्यायची आहे. आणि आंबेडकर साहेब हे ह्या भागात सगळ्या एक नंबर काम तिने केलेलं आहे. त्यामुळं तेच निवडून येतील म्हणजे असं आम्हाला वाटतं. बाकीच्यांच्यावर कशाला आपण बोलायचं, आपण आपल्या उमेदवारांच्या विषयी बोलायचं. नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आपण दाखवतोय आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जातोय. त्या तालुक्यामध्ये असणारे मतदारसंघ त्यात जातोय आणि तिथल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचं नेमकं काम काय आहे, त्यांनी कामं केलेत की नाही, किंवा निवडून दिल्यानंतर ते कामं करतील का, याच्या संदर्भाचा सर्व आढावा आपण या के न्यूजच्या माध्यमातून घेतोय. आज आपण राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक मतदारसंघातील चांदे या गावात आलेलो आहे. चांदे या गावातील इथं बेकरी आहे. या बेकरीच्या इथं काही मंडळी बसलेली आहेत. त्यांना विचारूया की या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, काय वारा आहे, कुणाचं वातावरण आहे, विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. इलेक्शन लागलंय, काय कुणाचं वारा आहे, कुणाचं इकडे वातावरण आता आहे? सध्या शिवसेनेचं वातावरण दिसतंय. शिवसेनेचं आहे का हो? आमदारांचं कामाचं जोर इकडे जास्त आहे, त्यामुळे शिवसेनेचं इकडे जोर आहे. बरं, कोण आहे शिवसेनेचा उमेदवार तुमचं? अशोक आबा. अशोक आबा. आबांचं काही काम आहे का हो इथं? आबांचं काम नाही कर, आमदारांचं काम आहे ना भरपूर. बरं, आबा इकडे येतात का कधी? आबांची फेरी असतेच. आबांची फेरी असते. बरं, पण आबांच्या विरोधात पण चांगले तगडे उमेदवार दिले तिने आता पलीकडे. मग आबांचा टिकाव लागणार का हो? लागणार की 100%. 100% लागणार. मग आता काय ठरलंय सर तरुणांनी, तुम्ही कुणाला मतदान करायचं? आता मतदान म्हणजे आता आम्ही शिवसेनेला मतदान करणार. शिवसेनेला. बरं, मग आता 9 तारखेला निकाल लागणार आहे, कुणावर गुलाल पडेल असं वाटते? आबांच्यावरच. आबांच्यावर. काय म्हणतात आता, आबांच्यावर पडणार म्हणते? आबाच्यावर पडणार. कसं काय उगाच काय ते सांगू नका आता हिनी सांगाले म्हणून नाही सांगा. आबाच्यावरच पडणार. बरं, का आबांचा काय संपर्क आहे का हो तुमचा? हा, संपर्क आहे तुमचा? आबाचा संपर्क थोडा आहे आमच्या बरोबर. बरं ते इकडे कधी म्हणजे आता पहिल्यांदा उभा राहिला होते. बरं बरं. त्या नौका आहे. नौकच आहेत ते. बरं. मग आता नौका हे तिकडे जरा अनुभव आहे. अनुभव असून देत की, अनुभव असले प्रत्येक वेळेस ते असणेच का, बरं, नवीन चेहरा होऊन दे हो. जरा अनुभव असल्यामुळे लोक जरा तिकडे असून दे की, नवीन चेहरा होऊन देत की. नवीन चेहरा होऊन हां, दे. बरं, सरपंच आहेत गावचे ते. गावचे सरपंच आहे. बरं, मग काय ठरलंय चांदेकरांनी? चांदेकरांनी काय आबाला निवडून द्यायचा. आबा निवडून द्यायचं का हो? काय म्हणतात चांदेकरांनी ठरवलंय असं वाटतं? नाही, आमदारांचं काम ह्या भागात खूप असल्यामुळं हां त्यामुळं म्हणजे आबा काय आणि म्हणजे कोणतीही सीट काय, हां. शिवसेना ही आमदारांची म्हणूनच निवडून द्यायची आहे. बरं, आमदार साहेबांनी काय कामं केल्यात हो इथे? खूप कामं वाड्या वस्त्यावनी जाऊन तुम्ही बघा आता सध्या स्थितीला बरं. कुणाचं नाव घेतलं जातंय. हं, इलेक्शन येत राहतील जातील, पण हं. कामाचा जोर हे त्यांचाच राहणार आहे. बरं त्यामुळं तेच निवडून येतील म्हणजे असं आम्हाला वाटतं. बरं, आमदार साहेबांची काय उमेदवार दिली ती सक्षम आहेत का हो? 100% सक्षम आहेत. राशिवड्याचे सरपंच आहेत, हां, भरपूर कामं केलेली आहेत हां. आणि कामं आणण्याची धमक आहे. धमक आहे. त्यामुळं आता नवीन जरा चेहरा असल्यामुळे जरा काय अडचण जरा होईल म्हणते. नाही, अडचण नाही. आत्ता आम्ही काय तेच म्हणतोय ना, मग हां. नवीन चेहरा पण आहे आणि हे जे मतदान करायचं आहे हे आमदार साहेबांना पाहून करायचं आहे. बरं. उद्याचा जे विकास आहे तो आमदार साहेबांच्या जोरावर होणार आहे. हं. लोकांनी विचार करून त्यांना मतदान करावं अशी आमची सुद्धा इच्छा आहे. काय आहे ती जरा अनुभवी आहेत असं चर्चा आहे तो अनुभव त्यामुळे जरा ह्यांना अडचण सर्वांना अनुभव येत असतोय त्या राजकारणाचा. त्यामुळे त्यांनी ते ज्याच्या त्याच्यावर आहे. होईल. बरं. कोणी 10 वर्ष काढल्यात, कोणी 15 वर्ष काढल्यात, हं. पण आता जे आपण निवडून द्यायची सीट आहे ती आमदारांची म्हणून निवडून द्यायची आहे. आमदारांची म्हणून द्यायची आहे. 100%. हां, बरं, मग चांदेकरांनी आता 9 तारखेला गुलाल कोणाच्यावर टाकायचा ठरलाय? नाही, आम्ही आमचा प्रयत्न चालूच ठेवला आहे. कारण चांदेमधून आमचं मतदान वाढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मग किती वाढेल मतदान असं वाटतं? असं काही सांगता येत नाही. बघा, आमची सीट म्हणजे 9 तारखेला तुम्हाला समजेल. अंतर्गत जे आमदारांच्यावर जे प्रेम करणारी लोक आहेत ती वेगळी आहेत. बरं त्यामुळे त्यांना मतदान 100% वाढणार. बघा, बरं. आता जरा सांगा की निकाल जरा मनात ठेवला असणार की आता. निकाल असं नाही आहे, कारण जनता ही जनता तुम्हाला निकाल 9 तारखेला लागेल. तरी सुद्धा काहीतरी असणार की कुणाला निवडून? आबांना वाढणार आहे मतदान. बघा, आबांनी वाढणार आहे. 100%. बघा बरं, तुम्ही. आबांनी वाढणार म्हणतात मतदान. काय आहे का खरं? हां? ठीक आहे, मी तुम्हाला काय माहित आहे का गावात वारा आहे का नाही? गावात आहे वारं त्यांचं. आहे का? आणि मी ह्याच्यात 40 वर्ष आहे. बरं, राजकारणात 40 हा, वर्ष आहे. हे शिवसेनेत. शिवसेनेत मी मुंबईपासून राहून इथं आता आलेलो आहे. बरं बरं. मग बाळासाहेब ठाकरे साहेबांचं हां. 3-4 भाषणं मी स्वतः समोर ऐकलेले आहेत. समोर नाही ऐकलं. हां, आणि आंबेडकर साहेब हे ह्या भागात सगळ्या एक नंबर काम तिने केलेलं आहे म्हणून. आणि सगळी शिवसैनिक आम्ही
शिवसेना येणारच. बरं, आता ते आमदार साहेबांनी जे काय आंबेडकर साहेबांनी दिल्यात की नाही हे उमेदवार आहे काय चांगला आहे का? चांगले आहेत. होय सक्षम होय 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 काम करणारे आहेत. बरं, मग काय गावात काय वाटते वातावरण? गावात हेच वातावरण आहे की शिवसेना येणारच म्हणून. येणारच येणार 100%. 100% येणार. वारं काय आता आंबेडकर साहेबांचंच आहे, म्हणजे शिवसेनेचंच वारं आहे. बरं, शिवसेनेचं वार आहे. हां, शिवसेनेचं म्हणजे काय झालं आहे, आंबेडकर साहेबांनी आपल्या भागाचा आहे, म्हणजे आमचा तसा दुर्गम भाग आहे. हां. या दुर्गम भागामध्ये आंबेडकर साहेबांनी भरपूर विकास कामं केलेले आहेत. बरं, त्याच्यामुळं धनुष्यबाण चिन्ह म्हणूनच इथं वार आहे. बरं, धनुष्यबाणाचं कोण कोण उमेदवार उभा आहे? काय जर नावं सांगा बघू. अशोक आबा पाटील राशिवडीचे सरपंच हां. आणि सारिका सुभाष पाटील येळवडेच्या पंचायत समितीला, आणि जिल्हा परिषदला अशोक आबा उभा राहिल्यात. तर ते दोन उमेदवार आहेत का सक्षम? सक्षम उमेदवार आहेत आणि त्यांची कामं पण चांगली आहेत. बरं, आबाचं पण काम चांगलं आहे, सुभाष पाटलांचं पण काम चांगलं आहे. बरं. आणि त्याच्यामुळे लोक त्यांना, आणि आंबेडकर साहेब म्हणून, शिवसेना म्हणून लोक त्यांना निवडून देतील. पण आता पलीकडचे उमेदवार पण तगडं दिले हाय तगडं त्यांचं उमेदवार आहेत. लागणार का हो? खरं आता बरेच वर्ष ते पण आता राजकारणात ह्याच्यात जिल्हा परिषदला आहेत. आता हां. ते सगळे आहेतच. आता बाकीच्यांच्यावर कशाला आपण बोलायचं, आपण आपल्या उमेदवारांच्या विषयी बोलायचं. पण नाही, पण तगडं आहेत. तगडं आहेत, तगडं आहेत. आता इथं तसं बघायला तगडं सगळेच उमेदवार आहेत. बरं. आबा तरी कुठं कमी आहेत, सगळे उमेदवार तगडेच आहेत. बरं, हां, त्याच्यामुळे काय चुरस ही होणारच आहे. बरं. आता ह्या आणि चारही चुरशीत- पक्षाचे उमेदवार आहेत. बरं, आता ह्या चुरशीत बाजी कोण मारणार वाटते? बाजी शिवसेनाच मारणार, शिवसेना. 100% शिवसेनाच बाजी मारणार. बरं, दोन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून येणार 100%. बरं. मग चांदेकरांनी काय ठरवलंय आता ह्या? चांदेकरांचं आमचं तर आहेच, हं. आम्ही त्याच्यात आता सक्षमच आहे. हं. आणि इथं 70% तरी मतदान आम्ही इथं 100% घेणार. निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समिती, माहित आहे का? हा माहित आहे आलंय की, का नाव? आलंय की, बरं, काय कोण आहे गावात उमेदवार, काय माहित आहे काय? आहे की. कोण आहे तो? उमेदवार का आबादचे आता हवा जास्त आहे. आबांची हवा आहे. हा. आता मुलाखत घेतली नाही म्हणाले तर. नाही नाही, हं? आबांचे आहे साहेब पाटील, मग दोन्ही शिवसेनेच्या सीटाची हवा आहे. हवा आहे. हाय. बरं, मग आता ही हवा आहे म्हणल्यावर पण ह्या कसं आहे, तुमचा उमेदवार जरा नौका आहे आणि तिकडे जरा अनुभव आहे. ना उमेदवार नौका असला तर तसं काय नाही, त्यांच्या मागचं पाठबळ आहे ना ते चांगलं आहे. म्हणजे जे काय करतायत ते झटून काम करणार आहेत, तर काय अडचण होणार नाही आबाला. बरं, आबांचं आहे का हो इकडे गावात येणं जाणं होतंय का? होतंय की, हं? आबा म्हणून सामान्य माणूस आहे, तेव्हा होतेच की. होतंय. होते बरं. 9 तारखेला पुन्हा गुलाल पडणार. आबा पडणार की, आबा पडणार सायका पाटील तर 100% आहे, त्यात काय वादच नाही. दोघांच्या सायका गुलाल सुभाष पाटील एक 100% फायनल मधली सीट आहे सोडा, पडणार. बरं. आणि आबाही पडणार गुलाल पडणार. पडणार. काही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, माहित आहे का? हा माहिती माहित आहे. हां. काय उभारले लोक तुमच्या मतदारसंघात पण त्या माहित आहे का? हा, या गावातून सारिका सुभाष पाटील हा. आणि अशोक आबा पाटील. अशोक आबा पाटील. काय चिन्ह कुठलं आहे हो त्यांचं, माहित आहे का? धनुष्यबाण. धनुष्यबाण आहे. बरं, काय त्या उमेदवारांचं इथे येणं जाणं होते का हो? हो येते, संपर्कात आहेत तुमच्या? हो आहेत की. बरं, मग काय वार आहे गावात एकंदरीत, वातावरण काय आहे? या गावातून शिवसेनेच्या या दोन्ही सीटा फिक्स आहेत. नाही म्हणतात, आता एवढं गावात फिरलोय आम्ही तर नाही म्हणायला लागले. नाही तुम्ही नाही, होय 100% येणार. हा? येणार 100%. का कुणी सांगितलंय तुम्हाला नाही म्हणायला? हा? नाही 100% नाही येणार म्हणायचं म्हणल्यावर सारिका वहिनीचं ते येणार आहे का हो? येणार. हो येतात, सतत येतात ते. सतत आहेत. आणि हा. आबांचं? आबा पण आलेले. बरं, मग आता जरा काय झालंय, ही दोघं पण जरा नौकी आहेत आणि तिकडे जरा तगडी दिल्यात, मग टिकाव लागणार का ह्या दोघांचा? लागणार 100% लागणार. 100% लागणार. हो. मग काय ठरवलायचा सगळ्या महिलांनी, आता कुणाला निवडून द्यायचं ठरवलायचा? शिवसेना. शिवसेनेला. काय होत्या मग, काय म्हणाले शिवसेनेला? आम्ही बी शिवसेनेलाच काय उगाच निवडून सांगू देणार. नका शिवसेनेला, काय उगाच त्या म्हणाला म्हणून नाही सांगा. नाही नाही, हा? आम्ही तसं कसं म्हणणार, बरं. आम्ही जे आहे तेच बोलणार. बरं, तुम्ही काय मग काय वाद कुणाचा आहे गावात, काय वारं काय शिवसेनेचंच असणार, दुसरं कुणाचं दुसरं कुणाचंच नाही, पण त्यांचा प्रचार जोरात चालू आहे, असू दे की, मग तुमचा टिकाव लागेल का त्या पुढे? लागणार की नाही. कसा साहेबांनी कामच अशी जी केल्यात की नाही, बरं. तसा टिकाव लागणारच आहे त्यांचा. बरं, काय गावात काय कामं झाल्यात का? झाल्यात की, काय काय रस्ते झालं? वगैरे केल्यात की साहेबांनी, साहेबांनी केल्यात रस्ते? केल्यात. बर, मग आता काय ठरवलायचा महिलांनी सगळ्यांनी? सारिका सुभाष पाटीलने आबा दोघांनी यास निवडून द्यायचं? निवडून द्यायचं. बरं, आता 9 तारखेला निकाल लागणार आहे, गुलाल कोणावर पडणार काय वाटते? शिवसेना या दोघांवर. दोघांवर? काय हो? शिवसेनाच शिवसेना. शिवसेनाच मावशी
काय इलेक्शन लागले माहित आहे, आले का नाव आले का? आम्ही काय पाहुणी आहे घर पाहुणे आहेत इलेक्शन का? लागले माहिती आहे बरं, की. गाव कुठलं तुमचं? हे माहेर माहेर आहे होय हा. तुमचं? बर बर बर. काय मग हाय वातावरण हाय आहेत इलेक्शन आमचं भाचं बिचं ही आता बोलली तेच तेच तुमचीच आहे होय, होय होय, ती? होय. बर बर बर. राधानगरी तालुक्यामध्ये येणारे राशिवडे बुद्रुक मतदारसंघातील हे चांदेगाव, या चांदेगावात आपण मगापासून फिरतोय. दुपारची वेळ असल्यामुळं थोडं तुरळकच लोक आपल्याला भेटलीत, पण त्यांच्याकडून जाणून घेतलं या जिल्हा परिषद पंचायत समितीमधले उमेदवार सक्षम आहेत का, ते काम करतील का, किंवा इथं कुणाचं वारं आहे, कुणाची हवा आहे, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेतलेला आहे.